काही काळापूर्वी काही कामानिमित्त अमेरिकेमध्ये बोस्टनला जायचा मला योग आला होता. एअरपोर्टवर जाण्याकरता टॅक्सी हवी. हातात बॅग घेऊन फुटपाथवर येऊन उभा राहिलो. पलीकडच्या टोकाने येणारा एक टॅक्सीवाला तो लांबून मला खून करतो. आलोच आणि 2-2.5 मिनिटात आवश्यक ती वळणं पूर्ण करून तो मी ज्या फुटपाथवर उभा आहे तिथे येऊन उभा राहतो. तो आहे ब्लॅक. गाडीत बसल्या बसल्या तो म्हणतो की मला इंडियन्स खूप आवडतात. मी त्याला विचारलं की मी इंडियन आहे तुला कसं कळलं? तो मला म्हणला चीक बोन, बाय युअर चीक बोन. आता हे मला माहित नव्हतं की त्यावरनं एखादा भारतीय हे ओळखता येईल. तो गप्पा मारायला लागला की आम्हाला अजूनही अमेरिकेमध्ये ब्लॅक्सना विषम वर्तणूक वागणूक कशी मिळते. पण म्हणला माझे खूप भारतीय मित्र आहेत. म्हणला तुमची भयंकर लांबलचक नावं असतात, लक्षात ठेवायला अवघड जातात अशी भयंकर लांबलचक नावं असतात. तरी त्यांनी माझं नाव विचारलं नव्हतं बरं का मला. मग म्हणलं उपाय काय काढला? तो म्हणला मी माझ्या सगळ्या मित्रांना गांधी म्हणतो. मी त्याला मागं बसल्या बसल्या म्हणालो की तू तुझ्या प्रत्येक मित्राला आणि भारतीयांना केवढी प्रचंड मोठी कॉम्प्लिमेंट देतोस हे तुला माहिती आहे का? जगाच्या पाठीवर भारतीय म्हणजे गांधी, आणि अजून तरी जगाच्या पाठीवर ते गांधी म्हणजे महात्मा गांधी असतात. बाकीचे गांधी अजून जग नाही मानत. कारण सगळ्यांनाच काही निवडणुकांमधली तिकीटं हवी असतात असं नाहीये. मोहनदास करमचंद गांधी, केवढी प्रचंड मोठी कॉम्प्लिमेंट. पण हे सगळं अभ्यासानंतर येणार. लहानाचा मोठा होता तो कसबा पेठेमध्ये. आधी मनातली उत्स्फूर्त समज लहानपणी वाढताना मला आजही वावरताना वाटतं की तरुण पिढीच्या मनात बहुधा गांधीजींच्याबद्दल आजही हीच भावना असावी. गांधीजी नाव काढलं की जी तर नाहीच, म्हणजे जी म्हणजे फार झालं. म्हातारा, बुद्धा असे काहीतरी काय बोलते, काहीतरी पंचा गुंडाळलेलं बरगाड्या दिसतायत, तोंडाचं बोळकं झालेलं आहे, टक्कल पडलेलं, हातात काठी घेऊन वैष्णव जन तो तेने कहिये, आणि काय म्हणे की एका थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करावा. माझ्या मनामध्ये उत्स्फूर्त तिडीक होती. कसब्यामध्ये काय एका थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करायचं, एक थोबाडीत मारली तर मारणारची दोन्ही थोबाडं फोडून ठेवायची. हे कसबापेठ तत्वज्ञान. की आई त्यांनी मला मारलं म्हणून मी माझ्या घरी जायचं नसतं, मी ज्याला मारीन तो त्याच्या घरी गेला पाहिजे की आई अविनाशने मला मारलं म्हणून. नाही, बुड्ढा एक म्हातारा सांगतोय की काहीतरी काय अहिंसेचं. मनात पक्की खात्रीच की भारताचं वाटोळं ह्या अतिरेकी अहिंसेच्या विचारामुळे झालंय. एक तर दुसरं म्हणजे हा मुस्लिमांचा अनुनय करणारा बुड्ढा, त्या मुस्लिमांच्या कायम पुढे पुढे अल्पसंख्याकांचा अनुनय, त्या नादातच भारत देश त्यांनी फोडला, कत्तली, फाळणी. त्यामुळे मनात खात्रीच. लहानपणी शाळेमध्ये कविता होती बरं का गांधीजींच्यावर. आजही मला, ही प्राथमिक शाळेत होती पण मला आठवते, कारण कविता जिथे सुरू होती त्याच्यावर अशी आपण ते महालक्ष्मीला गौरी गणपतीमध्ये जशी रांगोळीची पावलं काढतो ना तशी अशी पावलं असायची. आणि मग कविता होती ती पहा बापूजींची प्राणज्योत. आम्ही लहान वयात सुद्धा त्यातले ती पहा वर टिंगल करायचो. शिवाय त्या बापूजीवरनं समास आम्ही फोडायचो. बापूजी, बा म्हणजे कस्तुरबा, पूजी बायकोचं पूजन करणार. सहज मनात कोणी शब्दात न सांगता येईल जे पुरुषप्रधान संस्कृतीचा संस्कार असतो, मेल शॉव्हिनिझम, की बायकोशी प्रेमाने वागणारा, बायकोबद्दल आदर बाळगणारा, बरोबरीने बापूजी हे वाईट अभिधान ठरतं आणि नकळत असतं मनात. हे हा एक एक तण उपटत आपल्या उत्क्रांतीची ही प्रोसेस असते. कसबा पेठेमध्ये आम्ही खेळ खेळायचो. एक जुनी सिगरेटची पाकिटं गोळा करायची, त्याची थप्पी अशी रस्त्यावर रचायची आणि लांबून एक दगडांती ही उडवायची. आम्ही या खेळाला नाव दिलं होतं माझे सत्याचे प्रयोग. हे गांधीजींचे काहीतरी फॅडीज ब्रह्मचर्याचे प्रयोग. त्याचा पण उत्स्फूर्त राग होता मनात बरं का. ती बकवास, माणसाला न पटणारी, ती महान संकल्पना आहे बरं का, पण न पेलवणारं, न पटणारं, त्यातून निर्माण होणाऱ्या विकृतीन हे काहीतरी बकवास, काहीतरी तो बोलतोय. आहे अध्यात्म आणि विचारांचा अभ्यास करत पुढे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, समतोल अभ्यास वगैरे पुढच्या गोष्टी, नंतरच्या गोष्टी, किंवा त्याचा आरोग्यपूर्ण समतोल स्वीकार आणि आपलं त्यावर नियंत्रण, त्याचं सेक्स इन्स्टिंक्टचं माणसावर, त्यांनी माणसाचं होणारं जनावर नव्हे, संयम आणि भारतीय संस्कृतीचा अर्थ आहे आपलं नियंत्रण. अनादराची भावना, टोकाची,
आणि समाजात वावरणारे जे कार्यकर्ते वगैरे होते त्यांच्या बरोबर मग मनामध्ये विचार घेत काम घेत एका दुपारी एक भांडण झालं अशा एका कार्यकर्त्याशी. आणि त्यांनी त्याला मांडायचं ते मांडलं, मला मांडायचं ते मांडलं. त्याची भांडणं त्या हातापायावर मुद्द्यावरनं गुद्द्यावर यायची वेळ आली. गुद्द्यावर येत्यानंतर त्याला आधीच माहिती होतं की मग काय आपण अविनाशची नको स्पर्धा करायला. पण तो त्या भांडणामध्ये म्हणला की अविनाश तू भांडतोयस आणि तुझं मत आहे सगळं ठीक आहे, अभ्यास करून ठरव. आणि भांडणाच्या मनात हे पटलं की बरोबर आहे, उथळपणाने मूर्खपणाने काहीतरी गाढवासारखं बोलणे याला समतोल म्हणत नाही. मनामध्ये आधी ठरलेले पूर्वग्रह, कलुषितच दृष्टिकोन आणि जणू त्याला पूरक काय सापडेल तेवढंच शोधायचं फक्त, हे अयोग्य, हे चूक आहे. ही बौद्धिक शिस्त नाही, हे माणसाची समतोल वर्तणूक सुद्धा नाही. अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करत गेलो तसा मात्र एक वेगवेगळा मोहनदास करमचंद गांधी समोर येत गेला. अभ्यासामधून दिसणारे गांधीजी आणि वाढत्या वयामध्ये समोर गांधीजींचं नाव घेणारी जी माणसं भेटत होती यामध्ये प्रचंड विसंगती होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आता खादी घालून वावरणारी माणसं, तो चरखा, ती त्यांची बकरी, त्यांचं दूध, त्याची होणारी टिंगल, आणि जे त्यांचं नाव घेत होते आणि सत्तेची दुकानं चालवत होते ते ढोंगी, खोटारडे, कर चुकवणारे, काळा पैसा जमा करणारे, खरं म्हणजे समाजात जातीपातींची सुद्धा फूट पाडणारे, त्यावरनं असं वाटायचं की हे सगळे हरामखोर ज्याचं नाव घेतात तो पण तसाच असला पाहिजे. अभ्यास केल्यावर लक्षात आलं काय रे ते तसं नाहीये. विसंगतीही जाणवत गेल्या, पण या विसंगतींचं भान कोणाही पेक्षा गांधीजींना स्वतःलाच असावं. तुम्ही जर अभ्यास करत गेलात तर असं दिसेल की गांधीजी आधी कधीतरी एक काहीतरी म्हणाले, नंतर काहीतरी दुसरं म्हणाले. ते वरकरणी सकृत दर्शनी परस्पर विरुद्ध वाटतं. आम्ही जर विचारायला गेलो असतो गांधीजींना की बापूजी तुम्ही असं म्हणालात त्यावेळी, आत्ता असं म्हणताय, याचं गांधीजींनी उत्तर देऊन ठेवलंय. ते म्हणाले की हो, माझ्या विचारांच्या मध्ये शक्य आहे की मी परस्पर विसंगत, पूर्वी एकदा एक म्हणलो नंतर दुसरं म्हणलो. गांधीजी म्हणाले की तर मग मी नंतर केलेलं विधान जास्त ग्राह्य माना. हा बॅरिस्टर, हा दुनियेच्या टाळूवरनं हात फिरवेल इतका बेरकी म्हातारा, कायद्यावर जबरदस्त पकड, त्यांना माहितीये की कायद्याचाही डिसिजन, निर्णय बदलू शकतो. तर आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्टही म्हणतं की नंतरचा निर्णय हा ग्राह्य, केस लॉ व्हॅलिड. ग्राह्य निर्णय कोणता? तर जो नंतरचा निर्णय येतो. माणूस आयुष्यामध्ये उत्क्रांत होत असतो, शिकत असतो. मनापासून शिकत असताना चार गोष्टी पटल्या आणि जर पूर्वग्रह बाळगायचे नसले तर बदलत असतो. तर मग माणसाची होणारी उत्स्फूर्त उत्क्रांती कोणती आणि संकुचित राजकीय आर्थिक स्वार्थासाठी तत्कालिक केलेले बदल म्हणजे संधिसाधूपणा कोणता, तो गांधीजींचा अभ्यास केल्यावर लक्षात येईल. आपल्याकडे स्वतःकडे जो प्रामाणिकपणे पाहिल, अंतःकरणामध्ये डोकावून पाहून त्याला लक्षात येईल की बहुधा विसंगतीचा शाप सर्व माणसांना आहे, पण ते मनापासून स्वीकारणं हे प्रामाणिकपणाचं फार मोठं पहिलं पाऊल आहे. त्या विसंगती या कुठल्या तरी स्वार्थासाठी, पैसे मिळवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी, कीर्तीसाठी, हार फुलं गुच्छांच्यासाठी असल्या तर त्याचं नाव आहे संधिसाधूपणा, खोटारडेपणा, ढोंग. पण माणूस बदलत जातो, विकसित होत जातो, उत्क्रांत होत जातो. आयुष्यभर अहिंसेचं तत्वज्ञान मांडलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडितजी पंतप्रधान झाले आणि देशामध्ये दंगली चालू होत्या आणि त्याच वेळेला तिकडून काश्मीरमध्ये घुसखोर घुसले. मोहम्मद अली जिन्नांनी उचकवल्यानुसार पंडितजींनी गांधीजींना सल्ला विचारला की काय करू, या दंगली शांत करायला पोलीस दल आणि लष्कराचा वापर करू का नको, आणि काश्मीरमध्ये घुसखोर आले त्यांचा प्रतिकार करायला मी सैन्याचा वापर करू का नको. गांधीजींनी सांगितलं की मी जर आता पंतप्रधान असतो तर मी लष्कर आणि पोलीसचा वापर केला असता. गांधीजींची ही वाक्य पुढे पुढे कळत जातील की अन्याय सोसण्यापेक्षा हिंसा परवडली महात्मा गांधीजी. कारण अन्याय हीच सर्वात मोठी हिंसा आहे. तो अन्याय गप्प बसून ऐकून घेणे म्हणजे हिंसेमध्ये सामील होणे. पण गांधीजींचा प्रयत्न आणि दिशा ही आहे की अन्यायही सोसायचा नाही आणि तरी हिंसाही करायची नाही, असा मानवतेला मार्ग आपण कसा दाखवू. गांधीजी हे 20व्या शतकातल्या भारतीय संस्कृतीचं सर्वश्रेष्ठ रूप आहे. काही कागदावर गांधीइझम नावाचं काही आहे का? माझं म्हणणे असं काही नाही. स्वतः गांधीजींनी कुठेही कधीही असं म्हटलेलं नाहीये. गांधीजींना कोणीतरी विचारलं तुमच्या आयुष्याचा संदेश सांगा,
गांधीजी म्हणाले, माझं जीवन हाच माझा संदेश. एकेका वाक्यावर एक एक संध्याकाळ रात्रभर चिंतन केलं तरी नवे नवे अर्थ सापडत जातील अशी ही वाक्य आहेत. माझं जीवन हा माझा संदेश. हा काय डायलॉग आहे? हा काय काहीतरी पिक्चरमध्ये? माझं जीवन हाच माझा संदेश. खरोखरच अभ्यासाला सुरुवात झाल्यावर पहिल्यांदा आकर्षक वाटलं ते मुळी ते जीवनच. का? साधा माणसासारखा माणूस. आता आपण कागदावर म्हणू की 2 ऑक्टोबर 1869 करमचंद गांधी आणि पुतळीबाई यांच्या पोटी पोरबंदर या ठिकाणी जन्माला आला. 2 ऑक्टोबर 1869 किती भारतात सुद्धा लाखो मुलांचा जन्म झालेला असणार आहे. हा सामान्यहून सामान्य. काही एका मोहनचा जन्म झाला त्यावेळेला आकाशवाणी झाली, किंवा त्या जन्माच्या वेळेला कोणीतरी ज्योतिषी आधी आला आणि म्हणाला की तुमचा हा मुलगा हा जग जिंकणारा अजिंक्य असा सेनापती तरी होईल, किंवा धर्माचा विचार विश्वाला देणारा असा महान तत्वज्ञ तरी होईल. नाही. किंवा ते बाळ पोटात असताना आईला गर्भवती अवस्थेमध्ये स्वप्न पडलं ज्यामध्ये इंद्राचा ऐरावत दिसला, पांढरा शुभ्र हत्ती, आणि तो दिसणे म्हणजे वैराग्य आणि वैभवाचं एकाच वेळी निदर्शक. आपण या पळवाटा शोधण्यात पटाईत असतो बरं का. महापुरुष महान का झाले हे असलं काहीतरी होतं. आपण जास्तीत जास्त काय करणार? घरी जाऊन आईला विचारणार की आई माझ्या जन्माच्या वेळी तुला ऐरावत दिसला होता का? एकदा उत्तर मिळालं तो दिसला नव्हता की आपण कोपऱ्यावर 1/2 अमृततुल्य चहा पीत आपलं आयुष्य काढायला मोकळे की आम्ही पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असती, पण आम्हाला कुठं भवानी मातेने तलवार दिली. गांधीजींच्या संपूर्ण चरित्रात सुद्धा यातलं काहीही नाही. सामान्य मुलाहून बावळट म्हणावा असा लहान मुलगा, अभ्यासात मागे, खेळामध्ये मागे, व्यायामाचा कंटाळा, त्याला लागायचं कुठल्या तरी गुंड मोठ्या टार्गेट पोराचं प्रोटेक्शन, संरक्षण. घरामध्ये अंधाऱ्या फडताळामध्ये जायला घाबरणारा मुलगा. कोणाला नसते भीती लहानपणी अंधारात जाण्याची? अंधारात जा, हा घाबरायचा. आजीनी सांगितलं की रामाचं नाव घे आणि जा. त्या लहान वयामध्ये मनात रामाची संगत लागली ती शेवटपर्यंत. गांधीजी कधी फार बौद्धिक चर्चेत पडत नसत. कोणी जर विचारलं की खरंच राम होता का, त्याचा जन्म कधी झाला आणि तो खरंच अयोध्येला जन्म झाला का, गांधीजींनी राम जन्म मंदिर झालं पाहिजे असं म्हटलं असतं, निश्चित म्हणलं असतं. याला ऐतिहासिक पुरावे आहेत. तो गांधीजींचा रस्ता वेगळा. पण गांधीजींना जर बौद्धिक कोणी विचारायला गेलं की काळ सांगा रामायणाचा, आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहे का रामायण होऊन गेला का वगैरे, खरंच जन्मतारीख काय आणि काय, कौशल्याचं मॅटर्निटी होम मध्ये सर्टिफिकेट आहे का रामाच्या जन्माचं, गांधीजी ह्या वादात पडले नसते. गांधीजी म्हणाले असते माझा राम हा आत्माराम असते, म्हणजे म्हणालेच माझा राम हा आत्माराम. इतर अनेक जण म्हणाले राम हे सत्य आहे. गांधीजी म्हणाले सत्य हा राम आहे. सर्व राजकीय सामाजिक सुद्धा काम करत असताना मनामध्ये राम नामाचा जप. प्रत्यक्ष हत्या झाली त्याच्या 3-4 दिवस आधी त्यांच्या प्रार्थना सभेवर मदनलाल पाहवा नावाच्या एका कार्यकर्त्यांनी सुतळी बॉम्ब टाकला होता, गावठी घरात तयार केलेला. त्याचा काहीतरी बॉम्बस्फोटासारखा आवाज झाला. प्रत्यक्ष काही झालं नाही. सरदार पटेल गृहमंत्री होते आणि गांधीजींच्या हत्येचे कट कारस्थान केलं जातं हे रिपोर्ट पोलीस खात्याच्या रेकॉर्डवर त्याही वेळेला होते. पण हा प्रसंग घडल्यानंतर गांधीजींनी आपल्या बरोबर वावरणारे जे कार्यकर्ते होते त्यांना सांगितलं की उद्या जर चुकून मी असा मेलो अनैसर्गिक आणि मरताना जर माझ्या तोंडात रामाशिवाय दुसरं कुठलंही नाव असेल तर जगाला ओरडून सांग की हा म्हातारा ढोंगी होता. नियतीने केवढी क्रूर परीक्षा घेतली. खरोखरच या प्रसंगानंतरच्या 3 दिवसांनी नथुराम गोडसेंनी नमस्कार करून पण आधी गोळ्या झाडल्या आणि मरतानाचे गांधीजींच्या तोंडातले शब्द होते हे राम. त्यांनी त्यांच्या स्वप्नातल्या भारताला सुद्धा शब्द वापरले राम राज्य. पण त्याला कोणी जाती धर्म पंथनिष्ठ राष्ट्राविषयी तुम्ही बोलताय, हे धर्माधिष्ठित राष्ट्र आहे, हे थिओक्रेसी आहे असं म्हणाले नव्हते. राम राज्य म्हणजे न्यायाचं राज्य, नीतीचं राज्य, जिथला राज्यकर्ता वर्ग हा मी, माझा पैसा, माझी कीर्ती, माझी संपत्ती याकरता सत्ताधारी नाहीये, तर तो समर्थ रामदासांनी वापरलेला शब्द सांगायचा तर उपभोग शून्य स्वामी हा चाणक्याचा पण शब्द आहे. वाईट सवयी कोणत्या लहान मुलाला लागत नाहीत, गांधीजी नाही लागल्या. समर्थन त्याचं कोणी देणारा काय करेल. मेहताब शेख म्हणून त्यांचा वर्गमित्र होता. तो होता उंचापुरा धट्टा कट्टा. त्यामुळे शाळेमध्ये जे संरक्षण लागेल की कोणी वाटेल गेला हा पाप्याचं पितर मोहन, तर मग मेहताब शेखचं संरक्षण. त्या मेहताब शेखलाही वाईट साईट सवयी होत्या. त्या लहान मोहनला वाटत होतं की त्याची संगत आणि मी त्याला दुरुस्त करीन, मी त्याला बरा करीन. मला नकळत का विना पण काही वेळा वाटत राहतं बरं का की लहानपणच्या या अनुभवामध्ये
गांधीजींनी हिंदू मुस्लिम संबंधावरचा जे उत्तर द्यायचा प्रयत्न केला त्याची बीज असतील का? पण इस्लाम आणि मुस्लिम समाजाबद्दलची एक प्रतिमा म्हणा की यांच्या संरक्षणाखाली ते लागणार, ते आक्रमक आहेत. आणि 4 गोष्टी कदाचित असतील ज्या बऱ्या नाहीत, पण आपण आपल्या त्या मैत्री, प्रेम, अनुनय याद्वारे आपण त्या बदलायचा प्रयत्न करूया. दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यावर गांधीजींनी मेहताब शेखला तिकडे बोलून घेतलं होतं. मेहताब शेखवर गांधीजींचा प्रचंड विश्वास. ते कामावर गेले की ह्याच्या इकडे नाही ते उद्योग चालू व्हायचे. गांधीजींना सांगायचं कोणी? कारण गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा एखाद्या माणसाला आपला म्हटला की तो आपला, त्याच्या सगळ्या दोषांसकट आपला. तर एक दिवस गांधीजींनी नेमलेला एक सेक्रेटरी होता, तो मुद्दाम गांधीजी सकाळी 9 ते 1 असं कामाला जात असत. दक्षिण आफ्रिकेत दरबानला असताना कामाला जात असत. तर हा जो एक सचिव त्यांनी ठेवलेला तो निघाला. त्यांनी गांधीजींना काय सांगतो ते कल्पना नाही दिली, पण तो म्हणला जरा एक अर्जन्सी आहे, अचानक अडचण उद्भवली, जरा घरी चला पटकन. पोचले त्यावेळेला ज्या खोलीतून त्यांचा कारभार चालायचा तिला आतून कडी ठोठावून दार उघडतायत. उघडलं तर मेहताब शेख एका वेश्येबरोबर. मग मात्र गांधीजींनी त्या मेहताब शेखला हाकलून दिलं. हाकलून देण्याच्या आधी मेहताब शेखनी गांधीजींना दम दिला. काय दम असेल तुला, मारीन, तुझ्याकडे बघून घेईन, तुझी पण ढोंग उघडकीस आणीन वगैरे वगैरे. यथावकाश मेहताब शेखला परत यायला लागलं. या मेहताब शेखची संगत. तो बिड्या प्यायचा. मोहननी बिड्या प्यायला सुरुवात केली. आधी काकाची थोटकं, काका बिड्या प्यायचा. त्यांनी थोटकं टाकली की ती उचलायची. पुढे ती पुरे नशे होतात, आता पूर्ण बिड्या पाहिजे. मग मांसाहार. गांधीजी म्हणतात लहानपणीच मनात प्रेरणा होती देशाच्या स्वातंत्र्याची. याची चिकित्सा करणं शक्य आहे बरं का, पण तुर्तापणी भरभर लक्षात घेत पुढे सरकू. लहानपणी मनात प्रेरणा होती स्वातंत्र्याची. आणि आमचं स्वातंत्र्य का गेलं ना, आम्ही भारतीय असे दुबळे का बनलो, तर आम्ही शाकाहारी होतो. आणि हे पाश्चात्य लोक बघा, हे मांसाहारी असतात, त्यामुळे त्यांच्यात ताकद येते. मग मांसाहार करायला सुरू करायचंय. याला पैसा पाहिजे. मित्र किती दिवस खायला घालणार आहेत. पण यांनी घरी चोऱ्या करायला सुरुवात केली, पैसे चोरायचे. कोण लहान मुलगा चोरत नाही? कोपऱ्यावर कुल्फी आलेली असते, आई वडील घरात नसतात, मुलाला वाटतं कुल्फी खायची. आईला तो रोज पाहत असतो, अमुक डबीतून आई पैसे काढून घेते. तो जातो, त्यातनं त्या डबीतनं उचलतो. मनाला अपराधी कळत असतं बरं का, कारण आईला सांगायचं नाही ते. पण आपण करतो हे चूक आहे. हे सदसद् विवेकबुद्धीला न पटणे ही माणूस म्हणून वाढीची पुढची पायरी आहे. आणि त्या चुका कबूल करणे ह्याला धैर्य लागतं. टू अर्न इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन, असं ख्रिश्चनिटीचं तत्व आहे. पण टू कन्फेस ताकद लागते. या छोट्या मोहनला कळलं की आपण चूक करतो. कशाने कळलं असेल? कदाचित त्यांनी राजा हरिश्चंद्र हे नाटक पाहिलं आणि त्यातला सत्यवादी हरिश्चंद्र म्हणून आजारी वडिलांच्या पायथ्याशी बसून यांनी एक पत्र लिहिलं. सांगायचं सुद्धा धैर्य नव्हतं बरं का तोंडाने, म्हणून यांनी पत्र लिहिलं आणि ते वडिलांच्या पायथ्याशी ठेवलं. अपेक्षा ही की वडील जेव्हा ते वाचतील त्यावेळेला रागवणार आहेत आणि बोलवून घेऊन आपली बिनपाण्यानी करणार आहेत. त्याला वडिलांचा खरंच निरोप आला आणि हा घाबरत घाबरत मोहन वडिलांच्या पाशी गेला. तर वडिलांनी त्याला जवळ घेतला. वडिलांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते की तू ह्या वाटेला कसा काय गेलास रे. गांधीजींनी लिहून ठेवलंय की मला वडिलांनी एक वेळ चापकानी, या अर्थाच आहे म्हणजे शब्द मी तसेच्या तसे नाही सांगते, वडिलांनी एक वेळ मारलं असतं, चापकानी फोडून काढलं असतं तरी मला कमी दुःख झालं असतं. पण माझ्या वागण्यामुळे माझ्या वडिलांना दुःख झालं, याचंच मला सर्वात जास्त दुःख झालं. सुधारायचं ठरवलं. बरं, हे सगळं ठरवलं म्हणून लगेच सुधारले का? त्यांच्या मते आणि त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या सुधारणेतला सगळ्यात मोठा अडथळा होता कस्तुरबा. बालविवाह झालेला. आता वयात यायला लागलेला मोहन, त्याला बाची ओढ, स्त्री पुरुष आकर्षण कुणात नसेल. विवेकानंदांचं सुद्धा असं म्हणणं नाही. जो खोटारडा नाही, जो ढोंगी नाही, तो हे स्वीकारेल, पण तो मनाचा ताबा त्याचा असेल. पण हा वयात येणारा मोहनदास, लग्न झालेलं, बा सुंदर, या गोष्टीचा सौंदर्याशी तर काहीच संबंध नसतो. आपण त्याला प्रेम म्हणतो, हा फार उथळ गोष्ट आहे. बहुसंख्य वेळा ज्याला आपण प्रेम समजतो ती फक्त अनियंत्रित हार्मोन्सची हालचाल असते. माणसाला प्रेम या शब्दाचा खरा अर्थ कळायला फार मोठी उंची वेगळी गाठावी लागते. त्याला तपश्चर्या आवश्यक आहे. याला घरात वडील आजारी, मरणोन्मुख, पण बाची आठवण. एका संध्याकाळी माहीत होतं की वडिलांचा अंतकाळ जवळ आलाय. हा पाय चेपत बसायचा. थोडा डोळा लागलाय असं वाटून तो पळाला बाकडे. बाप अशी रममाण असताना दारावर ठकठक झालं. बापूंची तब्येत खूप बिघडली. वडिलांना बापू म्हणत असत ते या मोहनला कळलं की वडील गेले. तो शॉक होता मनाला. फ्रॉइड पासून, युंग पासून कोणीही मानसशास्त्रज्ञ अजूनही सेक्सची अपराधावर आधारित अन्वयार्थ, गिल्ट बेस्ड सांगतील.
पण त्याचं विधायक रूपांतर करायचंय, त्यातनं शिकायचंय, पुन्हा व्यक्तिमत्वाची ताकद वाढवायची आहे. आश्रम व्यवस्थेचा अर्थ काय आहे की पहिली 25 वर्ष वयाची ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे शिस्त पाळ, व्यायाम कर, ध्यानधारणा कर, गुरुच्या आश्रमात जाऊन राहा, नियंत्रण ठेव, संयम, एक तेजस्वी व्यक्तिमत्व मिळव, मग आनंदाने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कर. ब्रह्मचारी गृहस्थश्च वानप्रस्थो यतिस्तथा एते गृहस्थ प्रभवाः चत्वारो पृथगाश्रमाः, असं आश्रम व्यवस्थेचं मूळ उपनिषदांमधलं वर्णन आहे. मानवी जीवनाचे एक विलक्षण आदर्श आणि समतोल शास्त्रीय मांडणी. मोहनच्या मनाला शॉक, आपण हे काय करत होतो, त्याच्या आयुष्यावर स्वतःवर प्रयोग करणं त्यामुळे चालू झालं. हे बरोबर नाही झालं. हे आपण अजून कुठे काही मार्गी लागत नव्हतं बरं का. सेकंड क्लास करिअर, अजून सेकंड क्लास, थर्ड क्लास करिअर. पळवाट म्हणून ठरलं की ब्रिटनमध्ये जाऊन वकिलीचं शिक्षण घेऊ. इथं कुठे काय होत नाहीये, तिकडे जाऊ. मनाचा निश्चय. जात पंचायतीने विरोध केला. जातीचं नाव हवा असेल तर गांधीजींच्या तथाकथित जातीचं नाव मोड बनिया, व्यापारी बनिया, त्यातली पण उपजात. पण जात पंचायत बसायची आणि त्या सावरकरांनी ज्या सप्त बंदी म्हटलेल्या त्या लागू होत्या. समुद्रबंदी, जायचं नाही, आलं तर प्रायश्चित्त घ्यायचं. हा आडमुठा मोहन, जन्मजात आडमुठा, हा म्हणाला जाणार. मग आधी जात पंचायत म्हणली प्रायश्चित्त तरी घे, हा म्हणला घेणार नाही. जेव्हा परत आला ब्रिटनमधनं, जात पंचायत पुन्हा बसली, म्हणली प्रायश्चित्त, हा म्हणला घेणार नाही. बहिष्कृत करा, काही करा, नाही घेत. पण ब्रिटनमध्ये गेले. आईला बहुधा आपलं पोरगं काय माहीत असावं म्हणून आईने वचन घेतलं. आईचा आधी विरोध, पण परवानगी देता नाही. मग आईने वचन घेतलं की तिथल्या गोऱ्या मडमेच्या प्रेमात पडणार नाही आणि दुसरं लग्न करणार नाही, असं मला वचन देत, तर तुला तिकडे द्यायची परवानगी देते. ती दिली गांधीजींनी. ते वचन दिलं आणि ब्रिटनमध्ये गेले. 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकातलं ब्रिटन म्हणजे त्यावेळच्या जगाची सुपर पॉवर. आज जगामध्ये जे स्थान न्यूयॉर्कला असेल ते 19व्या शतकाच्या या भागामध्ये लंडनला होतं. आर्थिक राजधानी, राजकीय राजधानी, शास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं सगळं संशोधन, एक जगभरची संपत्ती आणि विकसित त्याचं सुंदर रूप म्हणजे त्यावेळचं लंडन. कोणीही भारावून जाईल असं त्या लंडनचं आणि ब्रिटिश संस्कृतीचं, पाश्चात्य संस्कृतीचं रूप. गांधीजी सुद्धा भारावून गेले की बस, हे भारतावर ब्रिटिशांचं राज्य आहे, वरदान आहे आणि ब्रिटिशांच्या सारखं असं व्हायचं. म्हणून त्यांनी ते सूट घालणं चालू केलं आणि तो कसा घालायचा याच्याकरता शिकवणी लावली. जेंटलमन म्हणतात, म्हणजे ते ब्रिटिश ह्याच्यातला जेंटलमन म्हणजे सरदार दर्जदार घराण्यातला वगैरे, असा सामान्य आम माणूस नाही कोणी. जेंटलमन तो व्हायचा असेल तर तो बॉल डान्समध्ये भाग घेता आला पाहिजे. त्यांनी बॉल डान्सची शिकवणी लावली. आपण कलासक्त आणि रसिक आहोत असं एक सार्वजनिक पाहिजे ना जीवनामध्ये, म्हणून व्हायोलिनची शिकवणी लावली. संगीतातलं ओकट होत तेव्हाही कळत नव्हतं, नंतरही कळत नव्हतं. हे गांधीजींनी स्वतःच सांगितलं बरं का. पण स्टेटस आणि माणसाच्या मनात या स्टेटसच्या संकल्पना असतात. कोणी म्हणतं सिगरेट, मॅचो. आम्हाला जाहिराती शिकवतात आता अमेरिकेमध्ये. तिकडे आता सिगरेटचं कन्झम्पशन कमी कमी होत चाललेलं. टोबॅकोचं करायचं काय? इकडे लादा भारतावर घोड्यावर बसलेला टेक्सासमधला, कमरेला असा चाबूक, अशी पिस्तूल, अशी ती फेल्टहॅट अशी, आणि हातामध्ये सिगरेट, म्हणजे पुरुषी. पुरुषार्थाच्या किती बकवास कल्पना आम्ही सांगितल्या, जाहिराती आमच्यापर्यंत आणून पोहोचवतात. तशा स्टेटसच्या माणसाच्या कल्पना असतात. तिथे एक मैत्रीण झाली गोरी. गांधीजींच्या नंतरच्या वृद्ध रूपावर जाऊ नका बरं का, हँडसम असले पाहिजेत ते. क्रमाक्रमाने इंग्लिशवर सुद्धा प्रभुत्व येत चाललं. त्या मुलीशी जास्ती मैत्री झाली. जरा फिरायला बिरायला जायला लागले टेकडीवर तिला घेऊन. एक दिवशी अचानक आठवलं की अरे आपण आईला काय शब्द दिलाय. त्याने ठरवलं की करतो ते, चूक करतो. तिला जाऊन वस्तुस्थिती सांगितली की माझं लग्न झालं. आजपर्यंत मी लपवत होतो, भारतात माझं लग्न झालंय. त्यावेळेपर्यंत गांधीजींना मुलं सुद्धा होती आणि मी माझ्या आईला हे वचन दिलेलं आहे आणि माफ कर, आपण याच्यापुढे भेटू शकतो, पण ती फक्त शुद्ध मैत्री राहू शकते. तिला काही वेगळे रंग येणं चालू झालेलं होतं आणि गांधीजी म्हणाले की माफ कर. ही रागवली आणि मैत्री तुटली. त्याच्यापुढे काही आयुष्यामध्ये नंतर त्यांचे संबंध उरले नाहीत. पण हे करत असताना याचा आग्रह होता की मी मुळात जाऊन अभ्यास करीन. बॅरिस्टरीच्या टर्म्स भरणं चालू केलं. कसा अभ्यास केला? नापास झाले 2 वर्ष नापास झाले. पण नापास का झाले? गांधीजी नापास झाले कारण त्यांनी आग्रह धरला की मी गायडांच्या वरनं अभ्यास करणार नाही. गांधीजी म्हणाले की आधुनिक कायद्याची उत्क्रांती ज्या रोमन लॉ वरून होते तो मला मुळात जाऊन रोमन लॉ शिकायचा. म्हणून यांनी तो मुळातला रोमन लॉचा अभ्यास करणं चालू केलं. त्या नादात नापास झाले. 2दा नापास झाले. पण कायद्यावरची पकड आणि ब्रिटिश आणि पाश्चात्य संस्कृतीची जी इन्साईट आहे, अंतर्ज्ञान प्राप्त झालं,
त्या आधारावर त्यांनी पुढे स्वातंत्र्याचा लढा चालवला. जो कायद्यात दोनदा नापास झाला, ज्याला स्वतःची वकिली, वैयक्तिक खासगी वकिली चालवता आली नाही, त्यांनी त्यावेळच्या या 40 कोटीच्या राष्ट्राची वकिली यशस्वीरित्या चालवून दाखवली. पुढे मोतीहारीला गेले 1917. ते येणार हे कळल्यानंतर तिथला जो कलेक्टर होता त्यांनी गांधीजींच्यावर जिल्हाबंदीचा आदेश बजावला. त्यावेळेपर्यंत आता धोतरावर आलेले गांधीजी, धोतर कुर्ता, डोक्याला पागोटा, हे आले मोतीहारीला. जे कार्यकर्ते इकडे साबरमतीला त्यांना बोलवायला आले होते, त्यांनी पुढे जाऊन खूप तयारी केली होती. त्यामुळे स्टेशनवर लोकांची खच्चून गर्दी. कोणतरी एक साधू पुरुष येतोय. गांधीजी स्टेशनवर उतरले. त्यांना शोधत शोधत घोड्यावर बसलेला हा कलेक्टर आणि पोलीस अधीक्षक, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, हे आले. वेअर इज मिस्टर गांधी? तर गांधी बाबा हा धोतर कुर्त्यामध्ये, तिथे आय एम मिस्टर गांधी. कलेक्टर म्हणाला की मी तुमच्यावर जिल्हा बदलीचा आदेश बजावलाय, जिल्ह्यातून चालते व्हा, या ट्रेननी आला तसा परत जा. तर गांधीजी त्याला म्हणाले की माझ्यावर हा का बंदीचा हुकूम आहे? हा माझा देश आहे आणि मी माझ्या देशात कुठेही जाईल, तुम्ही का अडवणार मला? तर त्या ब्रिटिश कलेक्टरनी सांगितलं की मग मला तुम्हाला अटक करावी लागेल. चेहऱ्यावर कायम स्मितहास्य घेऊन वावरणाऱ्या या मोहनदास करमचंद गांधींनी विचारलं, ऑन व्हॉट चार्ज? मला कोणत्या कलमाखाली अटक कराल? कायद्यावरची पकड. माणसाला अटक करायला कायद्याचं कलम लागतं असा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले. ब्रिटिश आणि पाश्चात्य समाज व्यवस्थेमधली ही समतेची, रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ, अन्याय करायचा असला तरी तो कायद्याच्या चौकटीत कसा करायचा, कुठल्या तरी कलमावर बोट कसं ठेवायचं, हे गांधीजींनी करेक्ट ठरलं. अनेकांचं तर म्हणणं आहे की सत्याग्रहाचं तंत्र सुद्धा हे यशस्वी ठरतं कारण ब्रिटिशांचं राज्य होतं. हे ॲटलीचं वाक्य आहे. ब्रिटनचा दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाकडे जो पंतप्रधान झाला त्या ॲटलीचं वाक्य आहे की सत्याग्रहाचं तंत्र ब्रिटिशांसमोर यशस्वी होऊ शकतो. हिटलर, मुसोलिनी, टोजो, स्टॅलिन, माओ यांच्यासमोर सत्याग्रहाचं तंत्र यशस्वी होईल का? चर्चा केली गेली. ट्रेन थांबवायची, रेल्वे जाऊ द्यायची नाही सत्याग्रही मार्गाने, म्हणजे अहिंसक, शांततामय. तर सत्याग्रही रेल्वेच्या रुळावर आडवे पडतील. तर हे हिटलर स्टॅलिनची जी औलाद आहे ती फार तर एक दोनदा वॉर्निंग देईल, बाजूला व्हा, आणि नाहीतर ती रेल्वे सोडतील. माणसं चिरडून तुकडे तुकडे होत पण रेल्वेज पुढे जातील. ब्रिटिश तुम्हाला समजावून तरी सांगतील, तुमच्या प्रतिनिधींना तरी बोलवतील, कदाचित ते त्यांना मंत्रिमंडळात जागा देतील, महामंडळाचा अध्यक्ष करतील, किंवा त्या रेल्वेच्या रुळांवर पडलेले सगळे सवर्ण आहेत हे लक्षात घेऊन दलितांना सांगतील की बादल्यांच्या मध्ये सगळा हा भंगी माल भरून आणा आणि तो रेल्वेवर होता. हे ब्रिटिशांनी काही ठिकाणी वापरलेलं तंत्र बरं का. मग सत्याग्रही पळत सुटले. पण निर्दयपणाने चिरडत माणसांना हे ब्रिटिश राज्यव्यवस्था जी आहे ती निघणार नाही, याच्याशी स्वतः गांधीजी सहमत नव्हते. गांधीजींचं म्हणणं होतं की कत्तली होत असलेल्या ज्यूंनी हिटलरचा सामना सुद्धा शांततामय, अहिंसक आणि सत्याग्रही मार्गानेच करावा. पण ब्रिटिश स्वभाव, ब्रिटिश कायदा, त्याची ही सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले याची जाण गांधीजींना त्या काळातच आली. भारतात परत आले, चाले ना वकिली, राजकोट, मुंबई, कुणी केसेस दिना. महाकष्टांनी 36 अशी महाकष्टांनी नवसा सायसांनी मिळावी अशी एक केस मिळाली, चोरीची होती ती. ह्यांनी कोर्टामध्ये कामकाज चालू केलं. त्याला थोड्या दिवसात लक्षात आलं की आपल्या अशिलांनी खरंच चोरी केली. हा दुसऱ्या दिवशी कोर्टात उभा राहिला, हात जोडून म्हणाला, मला माफ करा, कायदा आणि वकिली ही सत्याच्या संरक्षणासाठी आहे, असत्यावर पांघरून घालण्यासाठी नाही. त्यामुळे माझ्या अशिलाची मी इथून पुढे केस चालवू शकत नाही, मला माफ करा. याला कोण देणार केसेस? हा कसा बार काउन्सिलचा अध्यक्ष होणार? केसेसच देणार. या मोहनदास करमचंद गांधींनी कायद्यावर बोट ठेवत काय प्रकारचा धाक निर्माण केलाय. पुढे 1931-32 मध्ये आधी सविनय कायदेभंगाची चळवळ झाली, तेव्हा होता व्हाईसरॉय अत्यंत बुद्धिमान आणि ख्रिश्चॅनिटीच्या एव्हँजेलिकल परंपरेतला अभ्यासू, स्वतः चारित्र्याने अत्यंत शुद्ध, ख्रिश्चॅनिटीच्या सर्व तत्वांवर विश्वास असलेला लॉर्ड आयर्विन. त्याची पुढे गांधीजींची भेट पण झाली. आयर्विननी भारत सोडून त्याच्या जागी जो व्हाईसरॉय आला त्याचं नाव लॉर्ड विलिंग्डन. लॉर्ड विलिंग्डन करता एक हँडिंग ओव्हर नोट म्हणून लिहून ठेवली. ती ब्रिटिश प्रशासनाची पद्धत होती. तहसीलदार पासून व्हाईसरॉय पर्यंत कोणीही अधिकारी, एकाची बदली झाली आणि त्याच्या जागी दुसरा येतोय, तर बदली होऊन जाणारा हा येणाऱ्यासाठी एक टिप्पणी लिहून ठेवायचा.
ती असायची की आधी मी इथे जे काही वर्ष 2 वर्ष 5 वर्ष या पदावर काम केलं त्या अनुभवाच्या आधारे तुझ्याकरता नोंदवून ठेवलेला काही सारांश, किती चांगली पद्धत होती लक्षात घ्या. हँडिंग ओव्हर नोट. आमच्या या स्वतंत्र देशात आम्ही ब्रिटिशांच्या चांगल्या असल्या जर काही पद्धती ज्या बंद पाडल्या तर त्याच्यातली ही पद्धत आहे. आता काय नवा अधिकारी हा फिल्डिंग लावून वशिले चिठ्ठ्या मोठ्या मोठ्या पोस्टचे दौलतजादे सौदे त्याची किंमत आमचा देश आज मोजतोय. कसली हँडिंग ओव्हर नोट. तुझा त्या पदावर काम कर. उलट आम्ही प्रशासनात म्हणत आलो की प्रशासनाला एक मोठा रोग आहे. त्या रोगाचं नाव सक्सेसर प्रिडेसेसर सिंड्रोम. म्हणजे नंतर येणारा प्रत्येक अधिकारी म्हणत राहतो की आधीचा महामूर्ख होता आणि त्यांनी इथे मला राडा करून ठेवला, त्यांनी माझ्याकरता काम निर्माण करून ठेवलं, ते आता मला केलं पाहिजे. लॉर्ड विलिंग्डन करता लॉर्ड आयर्विननी हँडिंग ओव्हर नोट लिहिली. ती लिहिताना त्यावेळच्या भारताच्या राजकीय स्थितीचा पूर्ण आढावा घेतला आणि आयर्विन विलिंग्डनला सल्ला देताना सांगतोय की भारतात सर्वात धोकादायक माणूस कोण, मोस्ट डेंजरस असं मूळ पत्रातले वापरलेले शब्द आहेत. त्यांनी लिहिलंय मिस्टर गांधी. आयर्विन करता गांधीजी नव्हते, महात्माजी नव्हते, मिस्टर गांधी. का? आयर्विन सांगतोय की हा वरकरणी इतका शांत हसतमुख आणि गोडगोड बोलेल की तो तुला कधी गंडवेल, तुला पत्ता सुद्धा लागायचा नाही. म्हणून याच्यापासून तू सावध राहा. हा कोणता आयर्विन सांगतोय? सविनय कायदेभंगाची चळवळ सांभाळता सांभाळता आयर्विनच्या तोंडाला फेस आला. त्यावेळची उद्दिष्ट लक्षात घेता सविनय कायदेभंगाची चळवळ ही शॉर्ट टर्म मधली एक यशस्वी चळवळ आहे. पुढे गांधीजींची आणि आयर्विनची भेट ठरली की आता भारताचे राष्ट्रपती जिथे राहतात तो होता व्हायसरॉयचा पॅलेस. गांधीजी भारताच्या राष्ट्रीय चळवळीचे प्रतिनिधी या नात्याने तिथे जात होते, सर्वोच्च प्रमुख. व्हायसरॉयचं काम होतं की त्या राष्ट्रपती भवनच्या पायऱ्या उतरून कार जिथे लागते तिथे त्यांनी गांधीजींना रिसीव्ह करायला पाहिजे. आयर्विनच्या मनात गांधीजींबद्दल राग होता, तो आला नाही तिथे. हा गांधी बाबा कशाचाच अपमान मानायचाच नाही. पंचागुंडाळून कमरेला एक घड्याळ ते गोल उतरले शांतपणे, पायऱ्या चढत गेले. हे पहिल्या दुसऱ्या मजल्यावर आयर्विन त्याच्या स्टडीमध्ये होता, अभ्यासिकेत. म्हणजे तो हॉलमध्ये सुद्धा गांधीजींना घ्यायला आला नाही. गांधीजी प्रत्यक्ष त्या अभ्यासिकेत पोचले त्यावेळेला, आता ते पावला आणि कळतं ना पोचतायत ते. गांधीजी खोलीत प्रवेश करताना आयर्विन जाणीवपूर्वक दाराकडे पाठ करून जणू आपण कुठल्या तरी कप्प्यातलं एक पुस्तक काढण्यामध्ये किती एकाग्र घडून गेलो असा उभा राहिला. याचा कशाचाही अपमान कमीपणा न बाळगता गांधीजी असे थांबले. आयर्विन जेव्हा वळला आणि गांधीजींकडे बघितलं त्यानंतर गांधीजींनी हात जोडले. त्यांच्या तोंडचं पहिलं वाक्य आहे, गेला काही काळ माझ्याकडून तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो. पण द्यायचा तेव्हा हा नाकावर टिचून त्रास देणारच बरं का. वर म्हणणार माझ्याकडून जो त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो. हीच सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करताना भारतातल्या सर्व नेते, सर्व विचारधारा, सर्व पक्ष यांना गांधीजींनी एक पत्र पाठवलं. रम्य, अतिशय हृदयस्पर्शी पत्र आहे. 1929 सालातलं पत्र आहे. गांधीजी या पत्रात म्हणतात की मी असं आंदोलन हाती घेतोय, त्याच्या तयारीसाठी भारतभर मी प्रवास करीन, मला सभा वगैरे घ्याव्या लागतील, माझ्या भूमिका मांडण्यासाठी म्हणून मला काही बोलावं लागेल, कुणालाही दुखावण्याची माझी इच्छा नाही, पण नकळत जरी मी माझ्या काही शब्दांमुळे तुम्ही दुखावलो गेलो तर मी त्याची आगाऊ ऍडव्हान्स माफी मागतो. असं पत्र माणसांना खिशात घालणे. ह्या पंचा गुंडाळून राहणाऱ्या ह्या बाबाच्या खिसा नेमका कुठे होता मला अजून सापडलेलं नाही, पण तो प्रचंड मोठा होता, फार मोठा होता. या खिशात न मावलेला एकच माणूस तो म्हणजे मोहम्मद अली जिना, ज्याला खिशात घालता आलं नाही गांधीजींना. गांधीजींचा आणि या देशाचा खिसा उलट फाटून गेला त्याला खिशात घालायचा प्रयत्न करता करता. दक्षिण आफ्रिकेत कसे गेलेत? खरं म्हणजे वशिल्याने गेलेत. वशिला म्हणजे का? ओळखी. दादा अब्दुल्ला म्हणून सेठ त्यांची पेढी होती, त्यांना वकिली मार्गदर्शनासाठी अटर्नीची गरज होती. ह्याचं इथं चाले ना, त्याला म्हणले जा दक्षिण आफ्रिकेत. बायका मुलांना आधी मागे ठेवून गेले दक्षिण आफ्रिकेमध्ये. मग सुरुवात होते एका कमालीच्या चित्तथरारक चॅप्टरला. हा चित्तथरारक आहे हे किती जणांच्या लक्षात येतं मला माहित नाही. मी ब्रिटिश संस्कृतीचा अभिमान बाळगतो आणि एका प्राचीन संस्कृतीचा मी सदस्य आहे, पण मी राणीचा सच्चा प्रजाजन आहे अशी श्रद्धा बाळगणारे, सुटाबुटात राहणारे बॅरिस्टर गांधी पहिल्या वर्गाचं तिकीट काढून रेल्वेत बसले. कहाणी आपल्याला सगळ्यांना माहित असते. आधी दोन गोरे आले, त्यांनी पाहिलं हा कुली इथे बसलाय, बाहेर हो म्हणले. हा आडमुठा, जन्मजात आडमुठा, नाही होत म्हणला. त्यांनी जाऊन टीसी कडे तक्रार केली. तो टीसी पण आला, तो पण गोरा, तो पण म्हणाला बाहेर हो.
म्हणलं नाही होत. टीसीने सांगितलं की इथे ब्लॅक्सना बसायला परवानगी नाही, खुली. गांधी बाबा त्याला म्हणला की बघा मी काळा असेन, तुमच्या मते एक ॲटर्नी, मी ॲटर्नी, हे माझ्यापाशी वर्ग 1चं तिकीट आणि असा कोणताही तुमचा कायदा नाही, मी उठणार नाही. मग मॉरिसबर्ग स्टेशनवर सामान सुपाना सकट त्यांना नेऊन बाहेर फेकून दिला. त्या रात्रभर, थंडीची रात्र होती, कुडकुडत हा गांधी बाबा त्या मॉरिसबर्ग स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये राहिला. त्यांनी स्वतः नोंद केली की सामान मागण्याकरता स्टेशन मास्टरकडे जायचं सुद्धा मला धैर्य झालं नाही, पण त्या रात्रीतून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा आणि जगात मानवतेला मुक्तीचा एक मार्ग दाखवणाऱ्या विचाराचा आणि कृतीचा जन्म झाला. खुलीच तो गप्प बसून अन्याय सोसत होता. तो म्हणला अन्याय सोसणार नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या लढ्याची सुरुवात त्यातून होते. मग त्या लढ्यात पहिली उतरली पत्नी. मग आश्रम स्थापन केले, टॉल्स्टॉय फार्म, फिनिक्स पार्क. रस्किन वाचला, टॉल्स्टॉय वाचला. त्या सगळ्यांच्या विचारांचा जो काही प्रभाव मनावर पडेल की ते जीवनामध्ये आणायला सुरुवात करायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्याला प्रारंभ केला. आणि त्या सगळ्यामधून आधुनिक भारताच्या, आधुनिक जगाच्या लढ्याची सुरुवात झाली. गोपाळकृष्ण गोखलेंचं लक्ष होतं गांधीजींवर. वयामध्ये 3च वर्षाचा अंतर. गोपाळकृष्ण गोखलेंचा जन्म 1866, गांधीजी 1869. पण गोपाळकृष्ण गोखले असामान्य व्यक्ती, शंकाच नाही. त्यांचं लक्ष होतं दक्षिण आफ्रिकेतल्या लढ्यावर. म्हणून त्यांनी चार्ली अँड्र्यूज, C.F. अँड्र्यूज नावाचा ख्रिश्चन मिशनरी गांधीजींच्या मदतीकरता पाठवला होता. आणि आणखीन एक दुसरा जर्मन ख्रिश्चन मिशनरी होता, त्याचं नाव हर्मान कालेनबाख. या चार्ली अँड्र्यूजनी एक छोटा वाटेल असा फार छान प्रसंग सांगून ठेवलाय. दक्षिण आफ्रिकेमध्ये एका फुटपाथवरनं गांधीजी आणि C.F. अँड्र्यूज चालले होते. वाटेमध्ये 3 गोरी पोरं आली, तरुण पोरं, टार्गेट. त्या आली फुटपाथवर. त्यावेळच्या दक्षिण आफ्रिकेतल्या वंशवादी धोरणांचा संकेत हा की समोरून काळा माणूस आला तर त्यांनी फुटपाथवरनं खाली उतरायचं, वाट करून द्यायची. हा आडमुठा नाही होणार बाजूला, म्हणला. असं असं थांबला. ते गुंड आले समोर. तो चार्ली अँड्र्यूज गांधीजींचा त्यावेळेचा शर्ट ओढून सांगतोय की आपल्याला काय पडलंय का, जाऊ ना बाजूला, रस्ता आहे ना रिकामा, आपण जाऊ ना कडेने. पण नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो, होणार नाही बाजूला. मारामारीची वेळ आली. मारामारी झाली असती तर मारामारी कसली, त्याला म्हणता नुसताच मारा झाला असता. पण हा आडमुठा उभाच्या उभा, तो म्हणतो मी नाही बाजूला होणार. चार्ली अँड्र्यूजला घाम फुटला. रस्त्याच्या पलीकडच्या एका बाल्कनीमध्ये एक वृद्ध आजी उभ्या होत्या, व्हाईट. त्यांनी पाहिलं की रस्त्यावरच्या एका माणसालाही ती तरुण पोरं त्रास देतात. त्या आजी तिथून ओरडल्या. त्यामुळे ती पोरं हे नजरेने खुन्नस देत, तुझ्याकडे नंतर बघतो टाईपची जी नजर असते ना, अशी करत. पण ती पोरं निघून गेली आणि गांधीजी पुढे निघाले. ते पुढे निघाल्यावर गांधीजी एक वाक्य बोलले. ते चार्ली अँड्र्यूजने नोंदवून ठेवले. वाक्य आहे, इट नेव्हर फेल्स टू अमेज मी, इट नेव्हर फेल्स टू अमेज मी हाऊ इन्सल्ट ऑफ वन मॅन कॅन बी ऑनर ऑफ द अदर. एका माणसाचा अपमान हा दुसऱ्या माणसाचा सन्मान कसा असू शकतो याचं मला कायम आश्चर्य वाटतं. राष्ट्र ही संकल्पना, हिची पाश्चात्य देशांमध्ये जी उत्क्रांती आहे ही मुळे आधारितच आहे एका समाज समूहाच्या अपमानावर दुसऱ्या समाज समूहाच्या सन्मानाची संकल्पना. राष्ट्र आणि राष्ट्रवाद ही संकल्पना प्रतिक्रियात्मक आहे पाश्चात्य जगतात. आपल्याला विवेकानंदांपासून गांधीजींपर्यंत विचारांची जी मांडणी आहे तिने शिकवलं की जगाची वाटणी ते विरुद्ध आम्ही, याला राष्ट्रवाद नाही म्हणायचं. ब्रिटिश व्यवस्था आपली शत्रू आहे, व्यक्तिगत पातळीला ब्रिटिश माणूस आपला शत्रू नाही. व्यक्तिगत पातळीला त्याच्याशी शत्रुत्वही करायचं नाही, तरी या अन्यायाच्या व्यवस्थेविरुद्ध कसं लढायचं हा आधुनिक भारतीय राष्ट्र विचारांचा प्रवास आहे. मला अभ्यास करताना असं वाटत आलं की 19व्या शतकात जे रूप विवेकानंद हे आहे ते 20व्या शतकामध्ये गांधीजी आहे. कोणी झाला कोकणचा गांधी, कोणी झाला सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान, कोणी झाला गल्लीतला गांधी. पण छोटी मोठी जी गांधीजींची रूपं असोत अथवा भगतसिंगची रूपं असोत, हे या देशाच्या स्वातंत्र्य, त्या स्वतंत्र देशाला जगात काही भूमिका बजावायची हे भान ठेवून केलेला लढा, हे विवेकानंदांनी जे मांडलं की येत्या 50 वर्षात देशालाच ईश्वर माना. पूर्वी या देशाचं उत्थान घडवणारे ऋषीमुनी झाले, आता सुद्धा होतील, असेच ते मानले पाहिजेत. विवेकानंद आणि गांधीजी यांच्या कार्यामध्ये एक सलगता आहे. भारताचा राष्ट्र विचार हा जगाची वाटणी ते विरुद्ध आम्ही अशी करत नाही.
भारताचं राष्ट्रीयत्व आणि एकात्मता ही कोणाच्या तरी असलेल्या शत्रुत्वावर आधारित नाहीये, ती आपण अशी करते. योगी अरविंदांनी याला फार छान शब्द वापरले, ते म्हणजे विस्तारत्या जाणीवांची वर्तुळ. एकम सद विप्राह, हे स्वप्न पाहणारी संस्कृतीच वसुधैव कुटुंबकम म्हणते. हे सगळं विश्व, हे एक राष्ट्र, हे स्वप्न पाहणारी आपली संस्कृती. आपल्या जीन्समध्ये आपले हेरिडिटरी विश्व बंधुत्वाची भावना आहे. पण ती भारत दुबळा ठेवून काय, भारत विषम ठेवून काय? आम्ही राहणार दुबळे, आम्ही राहणार दरिद्री, आम्ही राहणार गटारात असल्यासारखं जीवन. आम्ही म्हणणार जगाचे आध्यात्मिक गुरु लायके का गुरु म्हणवण्याचे? गांधीजींनीच ह्याचं फार ग्रेट उत्तर देऊन ठेवलंय. अमेरिकेचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी गांधीजींना एक पत्र पाठवलं होतं. पत्रात रूझवेल्ट म्हणतात की अमेरिकेचे अधिकृत स्टेट गेस्ट, अधिकृत पाहुणे म्हणून अमेरिकेत या. या पत्राला गांधीजींनी एक असामान्य उत्तर दिलंय. पत्राचा पहिला परिच्छेद, अर्थातच तुम्ही दिलेल्या निमंत्रणाबद्दल मी आभारी आहे. जगाच्या पाठीवरचा जो एक सर्वात खुला देश आणि खुली संस्कृती, तिथे येऊन मला शिकायला जरूर आवडेल, पण गांधीजी म्हणतात आधी मला माझ्या देशात काही काम मी हाती घेतलंय ते करू देत, ते झाल्यावरच मला तुमच्या देशात यायचा हक्क आहे. राष्ट्रविचार आणि विश्वबंधुत्व यामधली सलगता या दोन ओळीत आली. या देशात आम्हाला काही काम करायचं आहे, मग त्याच्या बरोबरीने शत्रुत्व न पत्करता पण विश्वबंधुत्वाचा आम्ही संदेश पाहू. शांतिनिकेतनमध्ये एकदा गुरुदेवांची गांधीजींची भेट झाली. ही गुरुदेव टागोरांच्या निधनाच्या काही काळ आधी. त्यांना गांधीजी खूप थोर वाटत असत. गुरुदेव टागोरांनी गांधीजींची तुलना जीसस ख्राइस्ट, गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर यांच्या बरोबरीने केली की गांधीजी किती थोर. पण म्हणून ही करताना मतभेद असले तर ते सांगायलाही गुरुदेव बिचकलेले नाहीत. पुढे पुढे गांधीजींचे आणि गुरुदेव टागोरांचे मतभेद झाले. मतभेदाचे मुद्दे होते बहिष्कार, कायदेभंगाची चळवळ आणि विदेशी कपड्यांची होळी. गुरुदेव म्हणाले की अहो, ते कपडे जाळण्याची जी कृती आहे ही हिंसक कृत्य आहे. तुम्ही अहिंसा बोलतात आणि हे कपडे ही हिंसक कृत्य आहे. गुरुदेव म्हणाले बहिष्कार हा मानसिक हिंसाचार आहे. गांधीजी देशाला शिकवत होते सविनय कायदेभंग. गुरुदेव टागोरांनी गंभीर आक्षेप घेऊन सांगितलं की या देशाला कायदेभंग शिकवायची नाही आवश्यकता, या देशाला कायदे पालन शिकवायची आवश्यकता आहे. यावर शांतिनिकेतनमध्ये भेट झाली तेव्हा गुरुदेव टागोर आणि गांधीजींचे मतभेद झालेले आहेत. पण मतभेद म्हणजे शत्रुत्व नाही. मग ही सगळी चर्चा झाली. एका संध्याकाळी वाहत्या गंगा नदीच्या काठावर, संध्याकाळची रम्य वेळ, सूर्य अस्ताला जातोय, गार वारा सुटलाय, विविध रंगांची जी अशी उधळण संध्याकाळच्या वेळी आकाशामध्ये असते तशी, आणि पक्षी घराकडे परततात. परतणाऱ्या पक्ष्यांचे आवाज, पंखांची फडफड, असं सगळं मिळून एक विलक्षण सुंदर संगीत तयार झालेलं. त्या पक्ष्यांकडे बघत गुरुदेव टागोरांनी गांधीजींना विचारलं की का हो, तुमच्या तत्वज्ञानामध्ये अशी संध्याकाळच्या रम्य वेळी शीळ फुंकत घराकडे जाणाऱ्या पक्ष्यांसाठी जागा आहे का? गांधीजी म्हणाले आहे. संध्याकाळी घराकडे जाताना शीळ फुंकता यावी यासाठी त्या पक्ष्यांचं पोट भरलेलं असलं पाहिजे, याची चिंता माझं तत्वज्ञान आधी करतं. राष्ट्र आणि विश्वबंधुत्व आणि हे सगळं मांडत असताना मग मतभेद होतील. मी एका प्रसंगातून भन्नाट शिकलेलो आहे. पुढे गांधीजी भारतात आले. त्यांनी सगळ्यांनाच, कोणालाच दुखवायचं नाही, तरी आपल्याला जे करायचं तेच करायचं. गांधीजींची लोकमान्य टिळकांची भेट झाली. अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करण्याचा गांधीजींनी सांगितला. लोकमान्यांना काय तो पसंत पण होता. केसरीवाड्यात भेट झाली. लोकमान्यांनी गांधीजींना सांगितलं की तुमच्या मार्गाने यश मिळेल असं वाटत नाही, पण लोक जर तुमच्या मागे येत असतील तर मी तुमचा पहिला अनुयायी व्हायला तयार आहे. हे लोकमान्य टिळक गांधीजींना 1916-17 मध्ये सांगतात. हे वाक्य केवढं महान आहे लक्षात घ्या. 1916-17 मध्ये लोकमान्य हे भारताचा अनभिषिक्त सम्राट आहे. आपण नाही म्हणलं तरी मराठवाड्याला साजेसं लोकमान्यांचा उल्लेख लोकमान्य करतो. उरलेल्या भारतात, विशेषतः उत्तर भारतामध्ये, तेव्हा तर सोडा, आज सुद्धा लोकमान्यांचा उल्लेख निदान टिळक महाराज असा होतो. आणि अनेक जण तर खरं म्हणजे भगवान टिळक हा करतात उल्लेख. असे लोकमान्य चर्चा झाल्यावर ती पटत नाहीये, पण गांधीजींना सांगतायत की तुमच्या मार्गाने यश मिळेल असं वाटत नाही, पण तुम्ही जा तुमच्या मार्गाने. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. लोक तुमच्या मागे येत आहेत असं दिसलं तर मी तुमचा पहिला अनुयायी होईल. हे लोकमान्य गांधीजींना सांगतात. गांधीजींनी यांची वर्णनं करून ठेवली. फिरोजशाह मेहता, एव्हरेस्ट सारखे लोकमान्य.